नमस्कार. जय जय श्री स्वामी समर्थ. देवपूजा करणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत अशा महत्त्वाच्या गोष्टी. पूजा करताना अगरबत्ती वापरू नका, कारण ते पूजा करताना मन हे शुद्ध ठेवावे. पूजा करताना मन कधीही नंबर 1. मंत्रात वाढलेला हार किंवा फुले ठेवू नयेत. सुकलेला हार किंवा फुले लगेच फेकून द्यावेत. नंबर 2. नेहमी श्री गणेशाची पूजा करून पूजेची सुरुवात करा. श्री गणेशाला तुळशीची डाळ अर्पण करणे टाळावे. गणपतीला तुळशीची डाळ अर्पण केल्याने दोष प्राप्त होतो. नंबर 3. शिवशंभूला केतकीचे फूल कधीही अर्पण करू नये. पौराणिक कथेनुसार भगवान शिवाने केतकीला श्राप दिला होता, त्यामुळे हे फूल भगवान शंकराला अर्पण करू नये, अन्यथा भक्तांचे काम बिघडू शकते. नंबर 4. देवांच्या मूर्तीला अंघोळ घालताना फक्त बोटांचा वापर करावा. देवांची प्रार्थना करताना अंगठ्याचा वापर करू नका. असे केल्याने देव नाराज होतो आणि घरावर संकट येतात. नंबर 5. दिवा कधीही जमिनीवर ठेवू नका. असे केल्याने पैशांचा अपव्यय होतो आणि घरात अशुभता येते. नंबर 6. पूजा करताना अगरबत्ती वापरू नका, कारण ते बांबूच्या काड्यांपासून बनवले जाते आणि बांबू लाकडापासून न बनवलेले आणि अंत्यसंस्कारात बांबूच्या काड्या वापरल्या जातात, त्यामुळे ते अशुभ मानले जाते. नंबर 7. दिवा कधीही जमिनीवर ठेवू नका. असे केल्याने घरामध्ये अशुभता येते. नंबर 8. रविवारी तुळशीची पाने तोडणे टाळा. मान्यतेनुसार रविवारी तुळशीची पाने तोडल्याने भगवान विष्णू नाराज होतात. नंबर 9. भगवान शाळीग्रामला कधीही तांदूळ अर्पण करू नका. वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने दोष निर्माण होतात. नंबर 10. घाणेरडे कपडे घालून पूजेला बसू नका. कधीही घाणेरडे कपडे घालून पूजा करू नका. मान्यतेनुसार असे केल्याने घरामध्ये दारिद्र्य येण्याची शक्यता असते. नंबर 11. पूजा करताना मन हे शुद्ध ठेवावे. पूजा करताना मन कधीही अपवित्र ठेवू नका. पूजेदरम्यान वाईट विचार मनात ठेवल्याने पूजेचे फळ मिळत नाही, असे म्हटले जाते. नंबर 12. पूजेत वापरलेली फुले सुकली तर फेकून देऊ नका. वाळलेली फुले पवित्र नदीत फेकून द्या. नंबर 13. वास्तुशास्त्रानुसार घरातील पूजेचे स्थान ईशान्य कोपऱ्यात असावे आणि उत्तर पूर्व दिशेमधील भाग म्हणजेच उत्तर पूर्व कोपरा ईशान्य दिशेला शुभ कार्यासाठी उत्तम दिशा मानली जाते. या दिशेला पूजेचे मंदिर स्थापन करा. पूर्व दिशेला पूजेच्या मंदिराचे स्थापन करा. काही कारणास्तव तुम्ही हे करू शकत नसाल तर घराच्या ईशान्य कोपऱ्यात चुकूनही घाण साचू देऊ नका आणि घराचा हा पुढचा भाग नेहमी शुद्ध ठेवा. ईशान्य दिशेशिवाय पूर्व दिशा देखील पूजा स्थानासाठी उत्तम मानली जाते, त्यामुळे घरामध्ये जिथे सोयीचे असेल तिथे ईशान्य आणि पूर्व या दोन्ही दिशेला तुम्ही प्रार्थना स्थळ स्थापन करू शकता. नंबर 14. गंगाजल पूजा स्थानाच्या एका कोपऱ्यात ठेवा. नंबर 15. पूजेच्या ठिकाणी तांब्याच्या छोट्या भांड्यात पाणी ठेवावे. या डब्यातील पाणी आणि जुने पाणी रोज बदलले पाहिजे. नंबर 16. पूजेच्या ठिकाणी देवाची एकच मूर्ती ठेवा. जर तुमच्या पूजेच्या ठिकाणी एकाच देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्ती असतील तर तुम्ही त्याची घरामध्ये भिंतीवर कुठेही प्रतिस्थापना करू शकता, परंतु पूजेच्या ठिकाणी एकाच देवाची एकच मूर्ती ठेवावी. नंबर 17. घरातील प्रार्थनास्थळाला कधीही भेट देऊ नका. मोठ्या पुतळ्यांना प्राण प्रतिष्ठापना करणे अनिवार्य झाले आहे, त्यामुळे मूर्ती केवळ मंदिरासाठीच योग्य आहेत. पूजेच्या ठिकाणी छोटी मूर्ती ठेवता येते. नंबर 18. पूजेच्या ठिकाणी आपल्या पूर्वजांचा, दिवंगत आई वडील किंवा गुरु यांचा फोटो चुकूनही लावू नका. त्यांची जागा वेगळी ठेवा. नंबर 19. पूजेच्या ठिकाणी कचरा साचू देऊ नका. पूजा कक्ष रोज स्वच्छ करा. नंबर 20. जर तुम्ही पूजेच्या खोलीत मूर्तीची स्थापना केली असेल तर मूर्तीचा कोणताही भाग तुटू नये याची काळजी घ्या. जर ती तुटली असेल तर ते ताबडतोब तेथून काढा. बंगलेल्या मूर्तीचे वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करता येते. नंबर 21. शक्य असल्यास पूजेच्या वेळी शुद्ध देशी गाईचे तूप वापरावे आणि नैवेद्यासाठी अग्नीमध्ये शेणाची पोळी वापरावे, हे उत्तम मानले जाते. नंबर 22.
पूजेदरम्यान गुगुल असलेली अगरबत्ती वापरावी. घरामधील नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट दोष शुद्ध आणि दूर करते. नंबर 23. रात्री झोपताना पूजेच्या ठिकाणी लाल पडद्याने झाकून टाकावे आणि सकाळी तो पडदा काढून टाकावा. नंबर 24. पूजा करताना कधीही एका हाताने नमस्कार करू नका. असे केल्याने माणसाचे सर्व गुण नष्ट होतात. नमस्कार नेहमी हात जोडून केला जातो. आडवे होऊन वडील आणि थोरल्या भावाला नमस्कार करताना करावे. नंबर 25. वास्तुशास्त्रानुसार नाम जप करताना उजवा हात नेहमी कापडाने किंवा गायीच्या मुखाने झाकलेला असावा. नाम जप केल्यानंतर आसनाखालील जमिनीला स्पर्श करून पूजा करावी. हे देखील लक्षात ठेवा की डाव्या हाताने कधीही कोणतीही वस्तू किंवा दान देऊ नका. धन्यवाद. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा. तसेच व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जय श्री स्वामी समर्थ.